कशासाठी चालली? कशासाठी चालली? पुत्र नाही नाही का मुक्ती मोक्ष पायासाठी. हा? अंतिम सत्य प्राप्त करण्यासाठी चाललंय सगळं. सगळं सोडून द्यायचंय. काय करायचंय? प्रपंचात राहून मन पुढे ठेवायचंय. भगवंताच्या चरणावर तिथं लीन करायचंय. प्रपंच करायचं नाही असं. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक. म्हणजे आपल्याला जे कर्तव्य कर्म आहे ते पार पाडायचे उत्तम. आपल्या संग येणार काय? केलेली कर्म येणार आहे, आपण केलेली साधना, एवढ्या दोन गोष्टी येणार आहेत. किती पैसे कमवले येणार आहे. मग आपण त्याच्याच मागं पळलो की काही गुंतून पडलोय त्याच्यात. आपण काय पडलोय? गुंतून पडल्यामुळे दुःख होत. मला हे पाहिजे, हे सगळं प्रारब्धाने मिळणार आहे. त्याच्यात गुंतून पडल्यामुळे काय झालंय? सगळं हे दुःख होऊ राहिले. त्याच्यामुळे पुढचा जन्मच कारण ते ठरू राहिले. कारण मनाला संस्कार साठत असतात चित्तात, ते कारण पुढचा जन्म. त्याच्याकरता हे काय करायचंय? प्रत्येक सांगतो थिअरी एक एक. आपण कुठे येतो लक्षात घ्या. हा देह सगळ्यांचा काय जाणार आहे, आपला जाणार आहे की येणार काय? सगळं फक्त आपण केलेली साधना, आपण केलेली कर्म. बरोबर आहे. जेवण, झोप, मैथून आज 4-5 क्रिया सगळं प्राणी पण करतात. बरोबर आहे की? मग आपल्या दोन माणसांमध्ये काय फरक आहे बरं? विवेक आणि विचार करण्याची क्षमता. बरोबर आहे की? त्याच्याकरता काय करायचं? विचार करायचा. काय करायचं नेमकं? त्याच्याकरता हे सगळं करायचं. विकार घालवण्याकरता हे सगळं चालू. आपल्यातले जे विकार आहे ते घालायचे, तो परमार्थ आहे. किती वेळ भजन केलं, किती वेळ पूजन केलं, हे महत्वाचं आहे का? त्याच्यातलं वर्म काय? विकार घालवायचे आपल्याला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, हे जे विकार चिटकलेत आपल्याला, ते घालवण्यासाठी सगळं हे चाललंय. हे वर्म आहे आपण ते परमार्थ करायचे. ज्यासाठी करतोय ते हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे घालायचंय. मग हे गेलंच नाही, मग काय त्याचा उपयोग आहे? हे घालवण्यासाठी सगळं करायचंय. चित्त शुद्ध झाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. चित्त शुद्ध झालं तर पुढची पायरी. जसं आपण चित्त शुद्ध झाल्यावर आपण ज्याचं ध्यान करतो ते स्वरूप आपल्यात उत्पन्न होत असत. जेव्हा चित्त शुद्ध होईल तेव्हा मग आपण ज्याचं ध्यान करतो ते स्वरूपात आपल्यात हे होत. त्या स्वरूपाशी आपण काय होतो? एकरूप होत असतो. बरोबर आहे. त्या विकारांवर विजय मिळवायचा आपला उद्देश आहे. मग ते इतके दिवस चाललंय, नामस्मरण करतोय. नामस्मरणाने हे सगळं काय होतं? अंतकरण शुद्ध होतं. आपलं साधनानं आपलं अंग स्वच्छ होतं. तसं नामस्मरणानं काय होतं काका? अंतकरण स्वच्छ होतं. एका दिवसात होतं का? आता आजचे दिवस केला आपण, त्याच्याकरता काय पाहिजे? सातत्य पाहिजे. सातत्याला फार महत्व आहे. आता आज केलं, आता पुन्हा काही पुढच्या बैठकीला डायरेक्ट आपली गाठ होईल. आता काही असं नसलं पाहिजे. जे आपल्याला दिलंय ते रोज करायचंय. जे तुम्हाला मुठभर बी दिलंय बाबांनी, सद्गुरूंना, त्याचं आपण पोतभर करायचंय, वाढवायचंय. बरोबर आहे? हा बरोबर. ते रोज केलं पाहिजे. काय झालंय? त्याच्याकरता काय पाहिजे? सातत्य. सातत्याने रोज प्रयत्न करायचा. कशाचा प्रयत्न करायचा? त्याच्या चरणावर आपलं मन स्थिर करण्याचा. आणि त्याला अजून एक गोष्ट कोणती? विषयांमध्ये अडकलोय, सोडून द्यायचं नाही, त्याच्यातून बाहेर पडायचं. म्हणजे वस्तू वापरणे पण त्याच्यात अडकून न राहणे. मग आज गुलाबजामू खायला जरी मिळाले, उद्या चटणी भाकर मिळाली, तरी आपली वृत्ती कशी राहिली पाहिजे? स्थिर. याच्याकरता हे सगळा प्रयत्न चालू आहे. हे वर्म आहे त्याच्यातले. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सातत्याने प्रयत्न करणे आणि विषयातून दूर होणे. सोडून द्यायचा विषय म्हणजे पायरी असते. या अवस्था आहे सगळ्या. एका खंडी होत. चित्तातल्या विचारांची गर्दी शांत झाल्याशिवाय आपल्याला आपल्याचं स्वरूप दर्शन होईल का? होत नाही. त्याच्याकरता सातत्याने दररोज ही साधना केली पाहिजे.
जेव्हा आपण दररोज ही साधना करतो, त्याच्याबरोबर विषयांबद्दलचं वैराग्य ज्यावेळेस आपण अंगीकारतो त्यावेळेस काय होतं, आपल्या विचारांची गर्दी आपोआप शांत होती. होती का? काही अनुभव आला असेल, मी स्टेप बाय स्टेप सांगतो सगळ्यांना, कारण मला ते बोलावंच लागेल. चाललंय म्हणून चाललं असं नको. ज्ञानेश्वर माऊली लोक चिकन फेकायची, इथं काय पोरगा आहे साधा. मी बोलायचं आता बोलणं काम काय म्हणत होतो, विचारांची गर्दी केव्हा शांत होती, सातत्याने आपण ज्या वेळेस प्रयत्न करतो आणि त्याच्याबरोबर वैराग्य धारण करतो, म्हणजे सगळं सोडून द्या असं नाही, प्रयत्न करायचा. मनाला विषयांपासून दूर नेण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो त्यावेळेस हे घडत असते. त्यावेळेस चित्तातली गर्दी आपली शांत होत असते. चित्त म्हणजे काय, संस्काराचा साठा, संस्कार जिथं साठा ती आणि आपल्या आठवणी. आणि वृत्ती म्हणजे काय, विचारांची गर्दी, चित्तवृत्ती. विचारांची गर्दी काय करायची, आपल्याला पूर्णपणे थांबवायची. कसं काय थांबलं, त्याच्याकरता ही साधना नाही, त्याच्याकरता घरी बसायचं. त्याच्याकरता काय सांगितलंय बाबांनी, खायचं बैसोनी करायची त्याची, हा झटपट मार्ग आहे. ही सारं काय त्याचं वर्म आहे, काय वर्म. आपलं मन काय सतत भरकटतंय. सातत्याने जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा ते काय होत असतं, स्थिर व्हायचं. त्याला काय पाहिजे, विषयांपासून आपण दूर व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्याकरता भक्ती आपली स्वच्छ निर्मळ असली पाहिजे. आरशावरी संशय ह्या अशा गोष्टींमुळे ते काय होतं, जेवण करतोय पण ते पचाना अशी गंमत व्हायला काय त्याला कारण एक, बरोबर आहे. जेवण करतोय पण ते पचाना, कारण संशय. ज्या मार्गाने चाललोय त्या मार्गावर संशय, स्वतःवर संशय, बरोबर आहे. मग हे जे आहे हे सगळं काय आपण अवघड करून ठेवलं आहे. हे सारं सोपं आहे. वास्तविक जीवन जगायचंय. वास्तविक म्हणजे जे आहे ते मोठ्या पालनेरवानी काय त्याचा काही उपयोग आहे का? त्याच्यामुळे आपण गुतत चाललोय, द्वैतात गुतत चाललोय. आपले सर्व ज्ञान अद्वैती, सगळ्यांमध्ये भगवंत आहे असं आपण डोळ्यात पाहतो. सगळ्यांच्या पाया पडायला आपल्याला बाबांना लावलेले, मोठ्या बाबांनी सगळ्यांचं दर्शन घ्यायला लावलं, बरोबर आहे का? त्याच्याकरताच हे चाललंय. ह्या सगळ्या स्थिती असतात, ह्या सांगून उपयोगाच्या नसतात. त्या स्थितीला गेल्यावरती कळत असतं काय, बरोबर आहे. त्याच्याकरता सातत्य असलं पाहिजे आणि दीर्घकाळ असला पाहिजे. काय नित्य नेमन सातत्यच असलं. याच्यामध्ये अहंकार लय आडवा येत असतो. हे सगळं काय आहे, अहंकार घालवण्यासाठीच हे सगळं. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आम्ही झालो आहे तू म्हणे काहीच नाही. मग आपण कोणी? त्याच्याकरता काय सातत्य पाहिजे, तर ते काय होत असतं, त्याचं आपल्याला फळ मिळत असत, बरोबर आहे की नाही. बाबा सांगायचे आपल्याला, लहाने बाबा, काही ऐकलेलं असेल, काय विचार असेल लक्षात, काय सांगायचे, विहिरीचं पाणी गडूळ असल्यावर तळ दिसत का? दिसत नाही, दिसत. शांत असलं तर त्याचं तळ दिसतं ना. तेव्हा मग आपल्या मनातल्या विचारांची गर्दी जेव्हा शांत होती तेव्हा आत्म्याचं दर्शन होत असतं. चित्तातल्या वृत्ती ज्यावेळेस पूर्णपणे शांत होतात त्यावेळेस काय होत असतं, आत्म्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होतं. बारीक लक्ष दे, आत्म्याला त्याच्या स्वरूपाचं काय होतं, ज्ञान होतं. ज्यावेळेस विचारांची गर्दी पूर्णपणे शांत होते, ज्यावेळेस ती गर्दी चालू असती त्यावेळेस आत्मा त्या विचारांशी, चित्ताच्या वृत्तांशी एकरूप होतो. त्यांच्याशी काय होत असतं, एकरूप झालेला असतो. ज्यावेळेस चित्तातल्या वृत्ती पूर्णपणे शांत होतात त्यावेळेस आत्मा काय होतो, शुद्ध चैतन्य स्वरूपात तो स्थित होतो. मग या विचारांच्या गर्दीला आपल्याला पूर्णपणे नियंत्रण करायचं. त्याच्याकरता ही साधना सातत्याने करायची. आज केली 15 दिवसांनी, 1.5 वर्षाने केलं होईल कधी. सातत्य महत्वाचं आहे आणि याला सद्गुरु कृपा लागते. किती बसलं काय झालं ते होत नाही. त्यावेळेस ते आपल्या हृदयाचा ताबा घेतात, त्यावेळेस हे फास्ट होत असत. ज्यावेळेस आपल्या विचाराची गर्दी पूर्ण शांत झालेली असते त्यावेळेस आत्म्याच्या वर विचाराचं आवरण दूर होत. काय होतं, दूर होत. त्यावेळेस आत्मा त्याच्या शुद्ध स्वरूपात तो स्थित असतो.
आपला मनात विचार चालू राहतात, भावना विकार हे सगळं आहे. ते ज्या वेळेस पूर्णपणे शांत होतात त्यावेळेस तो काळ म्हणजे कोणता काळ? काहींना त्याचा अनुभव आला असेल, काय आला नसेल, कारण सातत्य नाही. हा काळ म्हणजे निर्विकार निर्विचार अवस्था असते. ज्यावेळेस आत्मा कोणत्या वृत्तीने विकृत झालेला नसतो, त्यावेळेस तो आत्मा कोणत्याच विचाराला गुंतलेला नसतो. त्याच्यात तो काय असतो? कोणत्याच वृत्तीने विकृत झालेला नसतो. तो फक्त अखंड शुद्ध जागी म्हणून तो अस्तित्वात असतो. यावेळेस आत्म्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाचं ज्ञान होतं. तीच कैवल्य अवस्था, तोच मोक्ष, तीच मुक्ती. मेल्यानंतर मुक्ती मोक्ष नाही, जिवंत असताना काय ही सगळा अभ्यास जो आहे हे त्याचं काय मुळे आहेत आतमध्ये. विचार करा, आपण कुठे अजून पुढे बरंच सांगणार. काय म्हणतो तुम्ही? ज्यावेळेस वृत्ती शांत होतात त्यावेळेस आत्मा त्याच्या चैतन्य स्वरूपात असतो. मग ज्यावेळेस चित्तातल्या वृत्ती शांत झालेल्या नसतात तेव्हा काय होतं? तो त्यांच्याशी एकरूप होतो. आपलं मन कसं आहे? चंचल आहे. त्याच्यात राग, द्वेष, सुख दुःखाचे विचार चालू असतात. मग आत्मा त्या वृत्तींपासून वेगळा असून त्या वृत्तींशी एकरूप होतो का नाही? ते काय बाय हाय विषय हा. त्यांच्याशी तो काय होतो? एकरूप होतो. एक स्फटिकाची माळ माहिती ना? तो स्फटिक असतो, त्याच्या बाजूला आपण असं लाल रंगाचं फुल ठेवलं, तो स्फटिक पारदर्शक असतो तरी तो आपल्याला कसा दिसतो? लाल झालेला दिसतो. मग हा जो भास आहे तसंच ते विचार काय करतो? त्या आत्म्याला त्याच्यात अडकून ठेवतो. त्याच्यामुळे काय होतं? पुढच्या जन्माचं कारण ठरत असत. काय होतं? आपलं मन सतत भरकटतंय. आताच्या धावपळीच्या युगात ते स्थिर करणं फार कठीण आहे. त्याच्याकरता एकदा दोनदा साधना करून चालत नाही, सातत्य हवंय का? मनाला स्थिर करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. तेच आपल्याला मानसिक शांती आणि प्रगतीकडे नेणार आहे. लक्ष देऊन आहे का? आपली स्थिती कुठे आहे त्याच्यावरून समोरचा कोण आहे हे ओळखीत चाला. चेहऱ्याकडे पाहिलं ते लगेच कळत असतं कोणती पायरी येईल, कोण कुठं येईल. बरोबर आहे का? त्याच्यामुळं सातत्य ठेवायचंय आणि स्वच्छ भक्ती पाहिजे, तर ते होत. संशय असला काहीच होणार. जेवण करतोय पण पचाना, जेवण करतोय पण पचाना ना, काय करायचं? सद्गुरु कृपा प्राप्त केली, सगळं सुलभ होतं, रस्ता हायवे वनी होत. ते प्राप्त करायचंय आपल्याला. त्याच्याकरता सेवा महत्वाची. सद्गुरु जे ज्ञान देत असतात ते ईश्वराकडूनच येत असते. हे आपण ओळखलं पाहिजे. मानवी देहाच्या पलीकडे जाऊन आपण सद्गुरु तत्वाचं ओळखलं पाहिजे. काय याच्याकरता फार महत्वाचं आहे. आपण हे मनाला करून हे होत नाही. हा अभ्यास मनाला करून होणारा नाही. बरोबर आहे की नाही? त्याच्याकरता काय सातत्यानं प्रयत्न करणं, दररोज करणं. पहिल्यांदा सुरुवात करायची, दररोज करायचं. तिसरी गोष्ट म्हणजे काय? श्रद्धेने आणि आदराने करायचं. ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी पाळतो त्यावेळेस आपला विचार थांबवण्याचा अभ्यास पक्का होतो. काय होतो? शेवट नाही, अजून लय पुढे लय बाकी. ती एका कधी सांगत नाही. बरोबर आहे का? मग आपल्या मनावर जुने संस्कार घालवण्यासाठी आणि नवीन संस्कार मिळवण्यासाठी आपली साधना जास्त वेळ करायची, दररोज करायची. ज्यावेळेस आपण ही दररोज करतो, सातत्यानं करतो, श्रद्धेने आणि आदराने ज्यावेळेस करतो काका, त्यावेळेस आपल्याला जगातली कोणती परिस्थिती विचलित करीत नाही. मनातला विचार देखील विचलित करीत नाही. काही होऊ द्या. बरोबर आहे? मग काय पाहिजे? विषयांमधून बाजूला सुटायचे. अडकून पडलं का दुखी, मग सोडून द्यायचं असं नाही. आपलं कर्तव्य करायचं जी, पण ते कसं? जी करतोय भगवंता ते तूच दिलंय, त्याला यश द्यायचं का काय द्यायचं ते तुझ्या हातात. मी प्रयत्न करतोय, परंतु काय करायचंय? सर्व काम केलेलं त्याला अर्पण करायचंय. त्यावेळेस आपल्याला काय होतंय? त्या वस्तू विषयांमधून आपण बाजूला जातो. आपण जे विषय ऐकतो, कानाने ऐकतो, आणि स्वर्गातले विषय सुद्धा काही गोड राहते. बरोबर आहे नाही? या विषयांची ओढ, इच्छा जी आहे, मनाला पूर्णपणे नियंत्रण करण्याची
अवस्था असते त्याला काय म्हणायचं काका? ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था? त्याला आपण वैराग्य म्हणू. कानाने ऐकलेल्या, डोळ्यांनी पाहिलेल्या, मनाला पूर्णपणे नियंत्रणाची अवस्था ज्यावेळेस निर्माण होती त्याला आपण काय म्हणू? वैराग्य म्हणू. मग काय करायचंय? ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे काय करतो? मनाला विषयांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करतो. ही आपली काय असते? सुरुवात असते. काय? ही काय आपली सुरुवात. त्याच्यानंतर साधना सतत चालू राहिली का त्याच्यावर असं हे होतं, काय होतं? काही विषयांचा रस संपतो, पण मनात काही विषयांची वासना शिल्लक राहते, काही विषयांचं आकर्षण शिल्लक राहतं. ही आपल्यात काय उणीव आहे, काय कमी, हे शोधण्याचा तो काळ असतो. हे चालू राहताना त्याच्या पुढे काय करायचंय? साधना चालूच राहिली पाहिजे. त्याच्या पुढे अशी अवस्था होते, काय होतं? इंद्रियांवर ताबा मिळवतो, पण मनात काय राहतं? बारकाल्या वासना शिल्लक राहतात. ही काय? ही एक आपली पायरी, ह्या अवस्था आहे सगळ्या. त्याच्यानंतर साधना सतत चालू राहिली की काय होतं? मन आणि इंद्रिय दोन्ही ताब्यात येते आपली, दोन्ही ताब्यात येते. कोणताही विषय आकर्षण आपल्याला विचलित करू शकत नाही. कशामुळं? ज्यावेळेस आपण सातत्याने करतो आणि प्रामाणिकपणे विषयापासून दूर जाण्याचा ज्यावेळेस प्रयत्न करतो. सोडून नाही द्यायचं, त्याच्यात अडकून नाही राहायचं, एवढं सांगतो. सगळं सोडून दिलं, सगळे बाबा म्हणणार आहेत का? अजिबात नाही. जे करायचंय ते काय करायला लागले? घागरीत सागर भरून ठेवलेला आहे बाबांनी. त्याच्याकरता आत वळायचंय आपल्याला. इकडं जाय, तिकडं जाय, सारा गोंगाटच, सारी धावपळच. बरोबर आहे. तिकडं जाय, हे कर. त्याच्याकरता काय पाहिजे? पतिव्रता कशी असते तसं असलं पाहिजे, तर ते फायदा होत असतो तिथं, त्यावेळेस ते फळ प्राप्त होत असत. बरोबर आहे. मग याच्यामुळं काय? निष्ठा आणि साधनेची तीव्रता आणि इच्छाशक्ती या गोष्टी आपल्याला काय फळ देत असतात. आता काही काही 4-4, 5-5 वेळेस वेगवेगळे जप करतात. शक्य नाही, हे शक्य नाही. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, मग हरिसी करू नाही. सोमवार झाला का सोमवारी महादेवाची करायचा, बुधवार आला का विठ्ठलाचा करायचा. काहीतरी एक तत्व पाहिजे. मान्य आहे सगळीकडे तोच, परंतु जे एकच गोष्ट ज्यावेळेस घडत असते वारंवार त्यावेळेस ते काय होत असतं? घडत असत. त्याच्यामुळं काय करायचं? सातत्याने करायचं. मग घरदार सोडून जायचंय का? नाही. मग काय करायचंय? विषयावर अवलंबून न राहता मानसिक शांती प्राप्त करायची आपल्याला. म्हणजे काय? सगळं वापरणं पण त्याच्यात गुंतून न पडणे, ही आपली पहिली पायरी असते. ज्यावेळेस आपलं मन, मी मनही नाही आणि शरीर नाही, ही ज्या वेळेस अवस्था होते ती उच्च अवस्था असते. बरोबर आहे का नाही? प्रकृतीचे किती गुण आहे काका? 3 गुण आहे ना, आहे ना? सत्व, हे 3 गुण आहेत. सामान्य माणूस सत्वगुणाच्या सुखात देखील अडकतो. साधनेत असतो तर तो सत्वगुणाच्या सुखात अडकतो, परंतु ज्याची साधना उच्च कोटीची राहते त्याला मी मनही नाही आणि शरीर नाही यावेळेस जो पोचतो ती अवस्था कोणती असते? तो गुणातीत होत असतो, त्याला कोणत्याच गुणाची ओढ उरत नाही. मग त्याच्या आधीची अवस्था कोणती आपली? बारीक लक्ष देऊन ऐका, त्याच्यावर चिंतन करा खरी. ज्यावेळेस आपण मनावर आणि इंद्रियावर ताबा मिळवतो ती एक आपली काय असते? अवस्था असते. त्याच्यानंतर साधनेची एक अशी अवस्था आहे त्यामध्ये केवळ परमात्मा म्हणजे भगवान आणि सत्याचं ज्ञान झाल्यामुळं काय होतं? जगातल्या कोणत्याच विषयाचं आकर्षण तिकडे त्याला ओढू शकत नाही, खेचू शकत नाही. या साऱ्या काय अवस्था आहे. चाललंय म्हणून चाललं असं नसतं. काय बंद चाललंय म्हणून चाललं नसतं. त्याच्याकरता काय प्रयत्न करावा लागतात. सातत्याने जो करतो त्याला ते आपोआप प्राप्त होत असतं. आणि त्याला काय पाहिजे? सद्गुरूची कृपा त्याला प्राप्त झाली पाहिजे. सांगितलं ना, जेवण करतोय पण ते पचाना असं व्हायला नको.
मग आपण ज्या वेळेस एखाद्या पहिल्यांदा सुरुवात करतो, काय होतं बरं, एखाद्या मूर्तीवर नाही का आपण मंत्रावर श्वासावर लक्ष देतो, त्याच्यात काय असतं काका, जो मंत्र त्याचा अर्थ आणि त्याच्याविषयी आपल्याला असलं ज्ञान, हा विचार काय चालू असतो आपल्या सगळ्यांच्या मनात पहिल्यांदा चालू असतो. त्याच्यानंतर असा काळ येतो, साधना चालू राहिलो सतत, काय काळ येतो असा, सगुणाकडून निर्गुणाकडे जात असतो आपण. त्या ठिकाणी काय होतं, एखादा आवाज, एखादी चव, काय अजून अशा प्रकारचे अनुभव यायला लागतात. म्हणजे त्या ठिकाणी आकार महत्वाचा नसून तत्व महत्वाचं असतं. मग हा अभ्यास ज्या वेळेस आपला चालू असतो, त्याच्यानंतर काय होतं माहित आहे का, आता बघा एक एक सांगतो, कुठपर्यंत आपण पोहोचलोय ते पाहून घ्या. हे सगळे विषय मागं पडतात, आकार मागं पडतो, त्याचे तत्व मागं पडतं. त्या ठिकाणी फक्त आपल्याला एक सात्विक आनंद येत असतो, सात्विक आनंदाची अनुभूती येत असते. ही पण चालू ठेवलं, थांबलं का माणूस पुन्हा येत असतो, घसरत असतो. याच्यात सातत्य असायला पाहिजे, थांबायचं नाही. याच्यानंतर अशी अवस्था होते, सात्विक आनंद मागं पडतो आणि काय होतं, केवळ अस्तित्वाची जाणीव शिल्लक राहते. त्यामध्ये मन बुद्धीत विलीन होतं. हा सराव आपला जेव्हा पक्का होतो, त्यावेळेस आपण जो आधार घेतलेला असतो मंत्राचा, कशाचा, श्वासाचा, मूर्तीचा, तो आपण त्याचा सुद्धा काय करतो, त्याला सोडतो आणि निराधार अवस्थेत जातो. बघा काय सांगतो, बारीक आहे का, सांगू का नको, काटाळलेलं नाही. निराधार अवस्थेत जातो. ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था असते, समाधीची अवस्था असते. कोणती, निराधार अवस्थेत जातो, ही समाधीची अवस्था असते. मग काय पाहिजे याच्याकरता, एकदम टॉपचं वैराग्य, ही मन नाही, इंद्रिय नाही, ही वैराग्य ज्यावेळेस आपल्याकडे असतं आणि विचार थांबवण्याचा अभ्यास जो पहिल्यांदा सांगितला, तो जेव्हा आपला पक्का होतो, सद्गुरूची कृपा, या 3 गोष्टी ज्या वेळेस आपल्याकडे असतात, त्यावेळेस ही शेवटची अवस्था आपल्याला प्राप्त होत असते. यात चित्त मूळ कारणात विलीन होतं आणि आपल्याला कैवल्य पदाची प्राप्ती होत असते. हे कोणी सांगत बसणार नाही, कोणी त्याला काही कळत नाही, डोंगलं, हे फक्त बाहेर गप्पा पाठ करायच्या, सांगायच्या, हे महत्वाचं नाही. काय होत असतं, त्या ठिकाणी आपल्याला कैवल्य पदाची प्राप्ती होत असते. याच्यामध्ये संस्कार शिल्लक असतात, संस्कार आपली मागची, विचार पूर्णपणे थांबलेले असतात. विचार काय होतात, पूर्णपणे थांबतात, परंतु मनात पूर्वकर्माचे संस्कार शिल्लक राहतात. पण ही जी समाधीची अवस्था आपल्याला जी प्राप्त झालेली आहे, ती सातत्याने सुरू राहिली, दररोज आपण केली, तर हे जे आपले पूर्वकर्माचे संस्कार आहे, ते साधनेच्या अग्नीला जळून नष्ट होतात. हे पण शेवट नाही, अजून हे पण शेवट नाही. सांगू पुढं, भाऊ, ही काय शेवटची अवस्था नाही. त्याच्यात आत्मा काय होतो, हा जगापासून, प्रकृतीपासून वेगळा आहे, तो मूळ स्वरूपात स्थित होतो. त्यावेळेस काय होतं, आत्मसाक्षात्कार होत असतो. हे मागचं सगळं झाल्यावर तो आत्मसाक्षात्कार होतो. आता काही काही म्हणतात, आमच्याकडे 8 वर्ष थांबले तर तुम्हाला मोक्ष मिळेल, 9 वर्ष थांबले का मोक्ष मिळेल. अरे काय वस्तू आहे काय, 50 रुपये द्या भेळ घ्या, 50 रुपये जास्त आहे कधी, हा बरोबर आहे, 50 रुपये द्या भेळ घ्या, आम्हाला अर्धा किलो भेळ द्या, असं आहे काका, अजिबात नाही. त्याच्याकरता आता ही अवस्था जी समाधीची, ही काही ना प्रयत्न न करता मिळते. कशामुळं, त्यांच्या नैसर्गिक कारणामुळे, नाही तर जन्मजात काहीतरी असतं, त्याच्यामुळे त्यांना प्राप्त होते. ही जरी उच्च स्थिती असली, परंतु हा पूर्ण मोक्ष नाही. याच्यात सूक्ष्म संस्कार शिल्लक राहतात, परंतु याची साधनेची तीव्रता आणि काय त्याला आपली इच्छाशक्ती जास्त राहते, त्याला याच्यात लवकर यश मिळत. याच्यात काय होतं, लवकर यश मिळत असतं.
आता याच्यापेक्षा एवढं सोप एवढं करायला कोण हजारात एखादा असतो. हा, याच्याकरता सगळ्यात सोपं काय मनापासून भगवंताची भक्ती करणं. मग काय सांगितलं ना, स्वच्छ नितळ एकदम पाणी कसं नितळ असतं तशी. बरोबर आहे का नाही? ज्या वेळेस आपण पूर्णपणे भगवंताला समर्पित करतो त्यावेळेस ही अवस्था लवकर प्राप्त होते. हा सोपा मार्ग आहे, एकदम शॉर्टकट आहे. पूर्णपणे त्याला समर्पित करायचं, त्यावेळेस ती अवस्था आपल्याला आपोआप प्राप्त होत असते. याला काय होतं, पूर्ण आपण त्याला समर्पित झाल्यामुळं अहंकाराचा नाश होतो, चित्त शुद्ध होतं. काय होतं? चित्त शुद्ध होतं. भगवंताची कृपा भक्तीमुळे प्राप्त होते. यामुळे काय होतं, आपल्या मार्गाच्या लाडे अडथळे दूर होते. बरोबर आहे. मग काय करायचं, आपण जे कर्म करतोय ते भगवंताला अर्पण करायचंय. असं काम केलं की अवस्था आपल्याला लवकर येत असते. ही जी अवस्था ही भगवंताला ज्यावेळेस आपण पूर्णपणे समर्पित करतो त्यावेळेस ती प्राप्त होत असते. ही सगळ्याला नैसर्गिकरित्या प्राप्त होत नसते. ती काहीतरी पूर्वकर्माचे शिल्लक असते. बरोबर आहे. पण त्याच्याकरता आपण प्रयत्न केला पाहिजे. हे सगळं जे आपण हे साधना करतो हे त्याचं मूळ आहे. नुसतंच करायचं म्हणून करायचं असं चालत नाही. भौतिक सुखाची अपेक्षा धरून तुम्ही करत असाल तर तुम्ही भौतिकातच गुंतणार. पण आपल्याला जर सत्याचा शोध घ्यायचा असेल तर काही मागायचंच नाही. भौतिक सुख मागित बसले तुम्ही इकडं अलीकडेच अडकणार. बरोबर आहे का? ते आपण जसं पोटभर पिकवतो, तुम्हाला काय घ्यायचं ते तुमच्या हातात आहे. विकून काय घ्यायचंय तुम्हाला? घर बांधायचंय का दुसरं काय करायचंय का सेवा म्हणून वाटून द्यायचंय, हे पण महत्वाचं आहे. मग आपल्याला काय करायचंय? मुक्त व्हायचं. बरोबर आहे का? आपल्या सारख्या सामान्य लोकांच्या मनात विचारांची काय कर्माची जे फळ आहे त्याचे संस्कार शिल्लक राहतात. अशामुळे ज्या वेळेस आपण ते पूर्णपणे भगवंताला सोडून देतो, त्यांच्यावर जे केलंय ते भगवंताला अर्पण करायचं, त्याला काय होतं, जे आपल्या मनात कर्माचे संस्कार साठलेले राहतात, जे आपण करतोय ते काय होत असतात, त्याच्यातून आपण मुक्त होत राहतो. हे जे कर्माचे संस्कार साठलेले हे पुढच्या जन्माला कारण आहे. आत्मा त्या कर्माच्या संस्काराने विकृत झालाय, त्याला हे केलंय. तुम्ही जसं मला कडाकडाने धरले आवडून तसं संस्कार आत्म्याला गुंडळीत. बरोबर आहे ना? संस्कार काय करतात? आत्म्याला गुंडळतात. मग ज्या आत्म्याला कर्माचे फळ कर्माचे संस्कार त्याला स्पर्श करीत नाही असा जो आत्मा त्याला ईश्वर, तोच विशेष कोण? ईश्वर. त्या ईश्वराची आपण ज्यावेळेस भक्ती करतो त्यावेळेस आपण ह्या कर्माच्या संस्कारातून हळूहळू मुक्त व्हायला लागतो. भक्ती कशी पाहिजे तर सगळे आता एवढेच एवढे होते म्हणून पूजा केली नाही तर घरी कुणी बोलित नाही. इथं लोक बसले होते म्हणून करा पूजा. आता याला हे म्हणते यांनी कमून नाही केली, असं नको. मला कटाळा आणखी काय लोक मध्ये म्हणून, नाही तर ते म्हणते यांनी पूजा नाही केली कशीच राहिले म्हणून करायची का? असं नाही. काय सांगत होते गेले दिवशी भक्ती हा नितळ त्याच्यामुळे काय, ज्यावेळेस तिची आपण भक्ती करतो त्यावेळेस आपल्या कर्माचे संस्कार हळूहळू काय होतात, जळून जातात. कंटाळा आला का ते मागचे काम बंद करतात. मग सद्गुरूची आपण सेवा करीत असेल, ते जे आपलं ज्ञान देतात ते भगवंताकडूनच येत असतं. मानवी देहाच्या पलीकडे जाऊन सद्गुरु तत्वाला ज्यावेळेस आपण ओळखलो त्यावेळेस काय होत असतं, हे तत्व काम करीत असतं. पुढं कोणी याला महत्व नसतं. ते देहाचा वापर करून घेत असतात. त्यांच्या मनावर राहिले ते काय करायचं, जन्माला यायचंय का काय करायचं हे त्यांच्या मनात
ती मुक्त आहे त्याच्यातून, गुणातीत आहे ती. हा? ती फक्त देहाचा वापर करीत असतात. हा? मग ज्यावेळेस त्याची आपण काय करतो, मनापासून भक्ती करतो, तो काय निराकार आहे का नाही, त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं कसं आहे, कठीण आहे. त्याचं साधन काय आहे, ओम सद्गुरु. त्याचं साधन काय, ओम सद्गुरु. आपला मंत्राचा अक्षर काय पाहिजे, बरोबर आहे. त्याचं साधन काय, ओम सद्गुरु. आपल्याला काय सांगितलं, सद्गुरु तोच काय. मग त्याचा नुसता पोपट पंची जप करून उपयोग आहे का? लोक दिसले का माळे घेऊन बसायचं, काय उपयोग आहे का त्याचा? आठ काय चालू, त्याच्यामुळं काय करायचंय, ज्यावेळेस आपण त्याच्या अर्थाचं चिंतन करत त्या स्वरूपाशी एकरूप होत असतो, त्यावेळेस काय होतं, त्याचा फायदा लवकर होतो. त्याच्या अर्थाचं ज्यावेळेस आपण चिंतन करतो त्यावेळेस आपलं मन काय होतं, स्थिर होतं, बाहेर भरकटत नाही. काय होतं, स्थिर होतं. 10 वेळेस आपण जप करतो अर्थासही, आणि 1,000 वेळेस जरी जप केला त्या बरोबरीचा तो जप होत असतो. अर्थाचं चिंतन करीत त्या स्वरूपाशी एकरूप ज्यावेळेस होतो त्यावेळेस स्वस्वरूपाचं ज्ञान होतं. मन आत वळल्यामुळं मी कोण याचं खरं ज्ञान होतं. मार्गातले अडथळे दूर होतात. ज्यावेळेस आपण घाबरून येऊन जातो त्यावेळेस ते आपल्याला लागण्याचा आत्मबळ देत असते. साऱ्या बारीक गोष्टी या सोप्या नाही, परंतु जेव्हा आपली ओढ इच्छाशक्ती ज्याची तीव्र असते त्यावेळेस हे सगळं होत असते. आपण काय झालंय त्याच्यात गुतत चाललोय आणि काय होतं, त्यामुळे दुःख होते. जे व्हायचं ते होणारच. अन्न मान धन हे प्रारब्धाच्या अधीन. किती पळले नसलं तर काय पळून उपयोग आहे का? बरोबर आहे. पण प्रयत्न करणं गरजेचं आहे, प्रयत्न सोडायचे नाही, पण गुंतून नाही राहायचं त्याच्यात. काय फळ देईल ते भगवंत देईल ना. मग आपल्या चित्ताला काय विचलित करतं, आजारी असल्यावर आपण विचलित होतो, ते तर जाऊन ते आजारी आता कारणाची. मग संशय, मार्गावर संशय, स्वतःवरच संशय, बरोबर आहे. त्याच्यामुळं गोंधळ होतो, चित्त विचलित होतं. साधनेच्या नियमाकडे दुर्लक्ष करणं. नियमाचं काय केलं, आळस, आळस कारण होते, काम करण्याची इच्छा नसणे, चुकीचं ज्ञान, खरं नाही त्यालाच खरं म्हणून बसायचं, इंद्रियांच्या विषयांकडे मन धावणं. यामुळे काय होतं, चित्त विचलित होत. मग काय होतं, प्रयत्न करून सुद्धा प्रगती होत नाही. प्रयत्न करून सुद्धा काय होत नाही, प्रगती होत नाही. आपण जरी एखाद्याने साधना केली, अहंकारामुळे तो पुन्हा घसरतो. साधना करूनही ती टिकून राहता येत नाही. लय लोक कशामुळं, अहंकार होतो, काहीतरी हे होतं, परंतु काय ते हे त्याला अडथळेच असतात. पण ज्यावेळेस आपलं चित्त स्थिर नसतं त्यावेळेस एक तर दुःख झालेलं राहतं. मनासारखी इच्छा नाही घडलं, काहीतरी दुःख होतं. एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर राग येतो, चिड येते. त्याच्यामुळं काय होते, श्वासाची गती वाढती, कमी जातो, नियंत्रण आपलं हुकून जातं. मग काय होतं, अशा वेळेस दुःख राहतं आपल्याला. त्यावेळेस आपलं श्वासाची गती ज्या वेळेस कमी जात होती, नियंत्रण आपल्याकडून हुकत, त्यावेळेस ही जी अवस्था असते त्यावेळेस आपण आपलं चित्त किती विचलित हे पाहू शकतो. त्याच्याकरता काय करायचंय, दररोज काही वेळ मंत्रावर, श्वासावर किंवा एखाद्या मूर्तीवर आपलं चित्त एकाग्र करण्याचा हे करायचं, सराव करायचा ना, सराव करायचा. मग ज्यावेळेस आपण एकाग्र स्थिर करतो त्यावेळेस आपलं मन काय होतं, ज्यावेळेस चित्त आरशासारखं स्वच्छ होतं ना, त्यावेळेस ते अणुप्रमाणे लहान होतं आणि आकाशावरी मोठं होतं. ती अवस्था असते ज्यावेळेस पूर्ण विचार थांबतात. त्यावेळेस
कळतंय का नाही? कळतंय? सर आपले मार्गातले अडथळे ते सगळं व्यवस्थित पाहणं गरजेचं आहे. हे कुठं भेटणार नाही. काय विचार ज्यावेळेस थांबतात त्यावेळेस काय होतं, चित्त ज्यावेळेस शुद्ध होतं, चित्त शुद्ध करणं हे काय, आपण जसं 10वी पास झालो तसा ही एक पहिली पाहिजे, चित्त शुद्ध होणं. मग अशी काय म्हणलं मी, स्फटिकाचं उदाहरण दिलं. त्या स्फटिकाच्या बाजूला आपण एखादी वस्तू ठेवली, तो स्फटिक लाल पिवळा नसताना सुद्धा पिवळा दिसतो आपल्याला. मग ज्यावेळेस चित्त शुद्ध होतं आपलं, त्यावेळेस काय होतं, ज्याचा आपण ध्यान करतोय त्या स्वरूपाशी आपण काय होत असतो, एकरूप होत असतो. चित्त शुद्ध झाल्यानंतर त्या स्वरूपाशी आपण काय होत असतो, एकरूप होतो. जया ज्याचे ध्यान त्याची होय त्याचे मन. मग आपण 10वी पास करायची म्हणजे काय करायचं, चित्त शुद्ध करायचे. याच्याकरता सद्गुरूची कृपा पाहिजे. फार सोपं आहे, आपण अवघड करून ठेवलं. हा खरं आहे की नाही? ज्यावेळेस आत्मा कोणत्या विचाराला गुंतत नाही, गुंतला नसतो, त्यावेळेस काय होतं, बुद्धी इतकी स्वच्छ होती, तिला भविष्याचं, भूतकाळाचं आणि वर्तमान काळातल्या गोष्टींचं सुद्धा ज्ञान व्हायला लागतं. साधनेचा सराव जसा निपुण होतो तसा आपल्या चित्ताला आणि आत्म्याला एक दिव्य प्रसन्नता प्राप्त होते का? तिथपर्यंत गेला असला तर त्याला कळ काय सांगतोय, बरोबर आहे की नाही? मग ज्या अभ्यास आपला हा पक्का होतो त्यावेळेस आपला अंतरात्मा ज्ञानाच्या प्रकाशानं तो उजळून निघतो. त्या ठिकाणी एक वेगळी विशेष बुद्धी प्राप्त होते. म्हणजे शास्त्राचं वाचन, पुस्तक वाचून मिळवलेलं ज्ञान, तर्काने काढलेले निष्कर्ष हे त्याच्या पुढे सामान्य. साधनेतून येणारी जी बुद्धी असते ती विशेष ज्ञान असते. हे आपल्याला वस्तूचं थेट ज्ञान करून देत असते, बरोबर आहे का? ते आपल्याला वस्तूचं काय करीत असतं, थेट ज्ञान करून देत असतं. पुस्तकं वाचून, एखाद्याचं ऐकून हे जे ज्ञान असतं ते सारं काय असतं, लिहिलेलं असतं. ते काय सामान्य ज्ञान असतं. परंतु जे आपण स्वतःच्या अंतर्ज्ञानाला जागृत ज्या वेळेस करतो ते आपल्याला प्रत्यक्ष आणि थेट ते ज्ञान त्याचं प्राप्त करून देत असतं. सूक्ष्म ज्ञान, प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म ज्ञान ते आपल्याला काय केलं असतं, प्राप्त करून देत असतं. त्याच्याकरता काय करायचंय, स्वतःच्या अंतर्ज्ञानाला जागृत करायचं काम करायचं. पाठ करून सांगणं वेगळं आणि आतून येणं वेगळं, बरोबर आहे की नाही? मग ज्या वेळेस हा संस्कार आपल्या मनावर तयार होतो त्यावेळेस तो बाकीच्या सगळ्या संस्कारांना दाबून टाकतो, नष्ट करतो. आणि हा अभ्यास जसा जसा आपला पक्का होतो तसं जन्म मरणाचं चक्र स्टॉप होऊन जातं. स्टॉप. कारण साधनेच्या आग्नीनं सगळे संस्कार जळून गेले राहतात. फक्त त्या ठिकाणी समाधीचा आनंद शिल्लक राहतो, पण तो पण पूर्ण मोक्ष नाही. ज्यावेळेस समाधीच्या आनंदाचा देखील आपण त्याग करतो तो पूर्ण मोक्ष. जिवंत असतानाच सगळ्या स्थिती जिवंत असतानाच आपण म्हणतो मेल्यानंतर कर्माची संस्कार एवढं हे सोपं नाही. ज्यावेळेस आपण काय करतो, स्वच्छ मनाने त्याची भक्ती करतो, सगळ्यात सोपं सांगतो. स्वच्छ मनाला त्याची ज्यावेळेस भक्ती करतो त्यावेळेस हे सगळं काय होत असतं, त्या कर्माच्या संस्काराच्या बंधनातून आपण मुक्त होत असतो, बरोबर आहे. त्याच्याकरता काय केलं पाहिजे, साधना करतोय, खोटं बोलतोय ते काय उपयोग आहे का? चोरी करतोय, लाबाड्या करतोय ते उपयोग साधना करून होतच नाही ते. त्याच्याकरता आरशासारखं पितळ पाणी स्वच्छ, तसं आपलं अंतकरण. त्याचं अंतकरण स्वच्छ, त्याच्या स्वभावातच देव राहतो, त्याला कुठं जायची गरज नाही. हे सगळं जे चाललंय कीर्तन भजन, उलट कीर्तन भजन त्या अवस्थेला जायचं सोपं मार्ग आहे. परंतु आपण काय झालोय,
अहम मध्ये अडकलोय, मी म्हणतोय, मग आता माझ्याकडे कोणतरी पाहत असेल, मग याच्यामुळे काय होतंय, आपण याच्यात अडकून बसलोय. पण हे भजन कीर्तन हा सगळ्यात सोपा मार्ग आहे का नाही? परंतु त्या स्थितीला जायना कशी अवस्था झाली पाहिजे, त्या गोपिकांच्या कशा अवस्था झाल्या पाहिजे. मी भुली घर जानी वाट, गोरस बेचणी आहे कानारे मन मोहन लाल, सबही विसरूप आहे गोपाल. या कीर्तनातून भजनातून होणाऱ्या ह्या अवस्था आहे. कारण काय झालंय, सांगणारा काय झालाय, सांगतोय, साधनेतून सांगत नाही ना, त्यामुळे त्या अवस्था प्राप्त होईना ना. ज्यावेळेस या अवस्था सगळ्यांना प्राप्त होईल त्यावेळेस कीर्तन प्रवचन करण्याची गरज नाही. हे कीर्तन प्रवचन जे आहे ते त्या अवस्था प्राप्त करण्यासाठी आहे. कटळे नाही ना? नाही. हा? हो. मग आता काय करायचं आपल्याला, सहज सारखं सराव दररोज. जेवण आधी नाही असलं तरी चालेल, पण आपलं योग्य वेळ असेल तर ती करायची गरज राहते. उपाशी पोटी सांगतो. हे एका प्रवचनात सांगण्याच्या गोष्टी नसतात, हे सद्गुरूचा आणि शिष्याचा संवाद असतो. या सगळ्यात सांगायचा विषय नाही. हे फक्त मी तत्व काय सांगितलं, या मार्गाने आपल्याला जायचं वाटी. परंतु सद्गुरूच्या ज्यावेळेस तो सानिध्यात असतो त्यावेळेस तो मार्ग त्या ठिकाणी सापडत असतो. त्या वेळेस त्या ठिकाणी त्या अवस्थेला मार्गदर्शन देत असतात. हे एका प्रवचनात सांगून सगळं कल्याण होणार अशा काहीच नाही. कारण ह्या सगळ्या आचरणातल्या गोष्टी, कोण काय करतंय कोण काय नाही, हे त्या वेळेस त्या ठिकाणी त्याला त्या वेळेस ती मार्गदर्शन असते. हे प्रवचन करून ती होत नाही, एका खटी होणार आहे एवढं जेवढं. आता पहिल्यांदा काय सांगितलं, कोणाच्या ध्यानात राहिलं नसेल, बरोबर आहे की नाही? हे गुरु शिष्याचं नातं ते त्या वेळेस येते मार्गदर्शन. हा उपदेश या गोष्टी वयावर अवलंबून नाही. बऱ्याच दिवसात सांगतोय, पण आता काय असते जाऊ द्या.